पुढचे येते प्रॉपर्टी अँड लँड लॉ वीक. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जमिनीचे प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत. 7/12वर नाव आहे म्हणजे मालकी हक्क पूर्णपणे सिद्ध होतोय का? फेरफार म्हणजे काय? वाटणीपत्र, पार्टिशन यामध्ये काय फरक आहे? वारसा हक्काने जमीन मिळाल्यानंतर काय करायचंय? वडिलोपार्जित जमीन म्हणजे नेमकं काय आहे? जमीन विकत घेताना कोणती कागदपत्रे तपासायची आहेत? पॉवर ऑफ अटर्नीवरील जमीन विकत घेणं सुरक्षित आहे का? क्लास 1 आणि क्लास 2 जमीन म्हणजे नेमकं काय? जमिनीची हद्द, ताबा आणि मालकी यामधला फरक नेमका काय आहे? या प्रश्नांपासून ते शेतीच्या जमिनीच्या वाटणीपर्यंत अनेक विषय आपण प्रॉपर्टी अँड लँड लॉ वीकमध्ये समजून घेणार आहोत. आता पुढचा विषय असणार आहे हाऊसिंग अँड सोसायटी लॉ वीक. फ्लॅट घेतलाय तुम्ही, ओके, फ्लॅट घेतला आहे, बिल्डरने पजेशन दिले पण डॉक्युमेंट्सच दिले नाहीत. ओसी म्हणजे काय आहे? सोसायटी रजिस्ट्रेशन का महत्त्वाचं आहे? कन्व्हेन्स डीड म्हणजे काय आहे? डीम्ड कन्व्हेन्स कधी होऊ म्हणजे कधी करायला पाहिजे, कधी करतो आपण? सोसायटी मेंटेनन्स चार्जेस किती आणि कशासाठी असतात? पार्किंगचा अधिकार कुणाचा आहे? रिडेव्हलपमेंटमध्ये फ्लॅट ओनर्सचे अधिकार काय असतात? रेरामध्ये कंप्लेंट कशी करायची? या सगळ्या प्रश्नांवर आपण हाऊसिंग अँड सोसायटी लॉ वीक घेणार आहोत. आता राहिलं बँकिंग, लोन अँड फायनान्शियल फ्रॉड वीक. बँक अकाउंट जर फ्रीज झालं तर तुम्ही काय करायला पाहिजे? लोन डिफॉल्ट झाल्यावर बँक काय कारवाई करू शकते? सरफेसी ऍक्ट म्हणजे काय? रिकव्हरी एजंटना काय अधिकार आहेत? क्रेडिट कार्ड जर फ्रॉड झाला तर काय करायचं? चेक बाउन्स म्हणजे नेमकं काय? सेक्शन 138च्या नोटीस नंतर काय करायचंय? ऑनलाईन ट्रान्झॅक्शनमध्ये पैसे अडकले तर कुणाकडे दाद मागायची? हे असे अनेक प्रश्नही आपण एका स्वतंत्र आठवड्यामध्ये समजून घेणार आहोत.